नमस्कार मित्रांनो, मी वसीम पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक भन्नाट व्हिडिओ भन्नाटाच्या फोनच्या फीचरची माहिती घेऊन तुमच्यासाठी येत आहे. तर आत्ता तुम्ही नुकताच पाहिलं असेल की आपला ओप्पोचा रेनो 15 सिरीज लॉन्च झालेला आहे आणि बऱ्यापैकी भरघोस असा प्रतिसाद तुमच्याकडून आम्हाला पाहायला भेटलेला आहे. असाच कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे विओमध्ये V70 सिरीज म्हणजे V70 आणि V70 इलाइट नावाचे दोन फोन या ठिकाणी लॉन्च झालेले आहेत. तर आता या दोन फोनमध्ये बेसिकली कंपॅरिझन करायचं जर म्हटलं तर दोन्ही फोनमध्ये काय काय फीचर्स आहेत आणि दोन्ही फोनमध्ये काय काय डिफरन्स आहे आणि कोणता फोन बजेट सेगमेंटमध्ये किंवा फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये आपल्या खिशाला परवडणारा आणि ज्या किमतीत आहेत त्या किमतीत त्याला योग्य ते असे फीचर देणारा कोणता फोन आहे ते आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया V70 आणि रेनो 15 या दोन सिरीजच्या बद्दल. आता रेनो 15 सिरीजमध्ये तुम्हाला येतोय रेनो 15 प्रो मिनी आणि विवोच्या ह्याच सेगमेंटमध्ये आपण कंपॅरिझन करतोय ते म्हणजे विवो V70 इलाइट म्हणून. तर दोन फोनमध्ये काय बेसिक फीचर आहेत ते समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की रेनो सिरीजमध्ये तुम्हाला येतोय रेनो 15 प्रो मिनीमध्ये तुम्हाला येतोय 200 मेगापिक्सलचा कॅमेरा जो की 4K अल्ट्रा HD 60 FPS तुमचं रेकॉर्डिंग सुद्धा करू शकतो, जो की स्टेडी मोडमध्ये येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेच विओमध्ये जर कंपॅरिझनमध्ये बघितलं तर तुमचा हा फोनचा कॅमेरा जो जातोय तो साधारणपणे 50 मेगापिक्सलचा जातोय. दोन्ही फोनमध्ये 50 मेगापिक्सलचे टेलिफोटो लेन्सचे कॅमेरेज आहेत. त्याचबरोबर ओप्पोमध्ये तुम्हाला मिळतोय 3.5x चा टेलिफोटो लेन्सचा कॅमेरा जो की तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये पाहायला भेटत नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला 50 मेगापिक्सलचा आणि 8 मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स कॅमेरा भेटतो. 50 मेगापिक्सलचा जो असेल तो रेनो 15 प्रो मिनीमध्ये असेल आणि 8 मेगापिक्सलचा जो असेल तो विवो V70 इलाइटमध्ये असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा फीचर, जर का तुम्ही बाहेर फिरायला आउटडोअर व्हिडिओ वगैरे बनवायला किंवा आउटडोअर सेल्फी कॅप्चर करायला जर आवडत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं 100 FOV पर्यंत 50 मेगापिक्सलचा कॅमेरा तुम्हाला सपोर्ट करतोय फ्रंट सेल्फी घेण्यासाठी, जो की तुम्हाला फक्त रेनो 15 प्रो मिनीमध्ये पाहायला भेटेल. हा 100 FOV तुम्हाला विवोच्या V70 इलाइट सिरीजमध्ये पाहायला भेटणार नाही. याचा जो फक्त FOV आहे तो फक्त 92 डिग्रीमध्ये आहे, जो की कंपॅरिझनमध्ये पुन्हा एकदा स्ट्रॉंग करतो. त्याचबरोबर आता आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊया की परफॉर्मन्सचा पार्ट. परफॉर्मन्स कसं आहे की विवो V70 इलाइटमध्ये तुम्हाला मिळतो 8S Gen 3 चा प्रोसेसर. ह्या प्रोसेसरमध्ये तुम्हाला अंतुदूर स्कोर जातो तो फक्त 17 लाखाचा जातोय. आणि रेनो 15 प्रो मिनीमध्ये तुम्हाला प्रोसेसर जो बघायला भेटतोय तो मीडियाटेक डायमेन्सिटी 8450चा भेटतोय की ज्याचा अंतुदूर स्कोर लगभग 20 लाखापर्यंत जातोय. जेणेकरून तुम्हाला गेमिंग करत असताना किंवा हेवी टास्क करत असताना BGMI सारखे मोठ्या मोठ्या गेम खेळत असताना फोन लॅग होणार नाही, स्मूथली चालेल.